आज जर तुम्ही एखाद्या पेचात, एखाद्या अडचणीत असाल किंवा एखादं कोर्ट केस न्यायालयात चालू असेल, अन्याय झालेला असेल आणि कोणतेही निकाल लागलेला असेल, चुकीचे आरोप, चुकीच्या गोष्टी करत असेल, विरोध सहन करत असाल, तर अशा वेळेस आपला प्रतिसाद कसा असला पाहिजे? अशा वेळेस खरोखर परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त कशा रीतीने आपल्या जीवनात कार्य करीत असतो, हे आज आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. आणि म्हणून तुमच्याजवळ जर आज शास्त्र नवा करार असेल तर प्रेषितांच्या कृत्याचा 26वा अध्याय तुमच्या पुढे काढून ठेवा. आणि जसं आपल्याला माहीत आहे की हे सर्व संदेश सध्या आपण पौलाच्या जीवनावर आधारित एक शॉर्ट संक्षिप्त संदेश मालिका ऐकत आहोत, जिचं नाव आहे परिवर्तन झालेल्या माणसाचा वारसा, द लिगॅसी ऑफ अ कन्व्हर्टेड मॅन. परिवर्तन झालेल्या माणसाचा वारसा, आणि तो माणूस आहे प्रेषित पौल. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्यावर अन्याय झालेला आहे तरी देव काही करीत नाही, तरी आपल्याला न्याय मिळत नाही, विरोध होत आहे आणि काही वेळेस साइडिंगला टाकल्यासारखं वाटत आहे, असं जर परिस्थिती असेल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. आणि माझा विश्वास आहे की निश्चितच देव त्याच्या वचनाने तुमच्याशी बोलेल आणि परिस्थिती जशी आहे तशी राहणार नाही. प्रेषितांची कृत्य याच्या 26वा अध्यायामध्ये ही घटना आहे जी पौलाच्या जीवनात घडलेली. आणि ही परिस्थिती जर आपण समजून घेतली तर आपल्याला कळेल की सुवार्ता, येशू ख्रिस्ताची सुवार्ता काय आहे आणि कशा रीतीने देव आपल्याला विरोध किंवा अन्याय झालेला असताना सहाय्य करत असतो. आता याचं बॅकग्राऊंड असं आहे 26वा अध्यायाचं की पौल प्रेषित हा यरूशलेम या ठिकाणी त्याला आणण्यात आलेला आहे. त्याच्यावर एका गावात दंगल माजवल्याचे आरोप करण्यात आलेला आहे. 40 लोकांनी असा व्रत, अशी शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत पौलाला शिक्षा होत नाही, मरणदंडाची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही अन्न पाणी सेवन करणार नाही. आणि म्हणून ते त्याला कैसरिया या ठिकाणी घेऊन जातात. आणि कैसरिया हे जवळजवळ 50-60 मैलाच्या अंतरावर होतं, ज्या ठिकाणी रोमन कोर्ट होतो त्या काळामध्ये, कोर्टाच्या इमारती, बिल्डिंग, आणि तिथून रोम येथील अधिकारी, न्यायाधीश हे खटले चालवत असत आणि लोकांना न्याय मिळवून देत असत. आणि पौलाला त्या ठिकाणी नेण्यात येतं. आणि त्यावेळेस फिलिक्स नावाचा गव्हर्नर किंवा राज्यपाल त्या गावावर राज्य करीत होता. आणि जेव्हा त्याच्यापुढे उभं करण्यात येतं, तो त्याला अनेक वेळेस बोलवतो, तो लगेच निर्णय देत नाही, सुनावणी देत नाही. त्याची अशी अपेक्षा असते की तो काहीतरी पैसे देईल. आणि ह्या अपेक्षेने हा फिलिक्स गव्हर्नर त्याला अनेक वेळेस बोलवतो, परंतु त्याचा निकाल लावत नाही. तो बदलल्यानंतर असं होतं की दुसरा गव्हर्नर त्याच्या जागी येतो बदलून. आणि हे कुठं लिहिलेलं आहे? प्रेषितांच्या कृत्याचा 24वा अध्याय आणि याचा शेवटला वचन बघा, ॲक्ट्स 24:27, प्रेषित 24:27. इथं असं लिहिलेलं आहे, पुढे 2 वर्षानंतर फेलिक्सच्या जागेवर पुर्कियो फेस्ट हा आला. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादनाच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला. म्हणजे फेलिक्सने पण निर्णय दिला नाही, कारण तो एक भ्रष्ट अधिकारी होता. त्याला वाटलं होतं की तो काहीतरी पैसे देईल आणि मग मी त्याचा निकाल लावेल, बघा. आणि म्हणून त्याने कोणताही निकाल लावला नाही. आणि शास्त्र सांगते की 2 वर्ष पौल खोट्या आरोपामुळे त्या तुरुंगात राहिला. आणि त्या काळाचे तुरुंग जसं काय आपले तिहार जेल वगैरे सारखे नव्हते की इथं सर्व सुख सोयी आहेत. त्या काळातले रोमन जेल हे सगळ्यात कठोर. आजही ऐतिहासिक काही तुरुंग आहेत पाहण्यासारखे, जे टुरिस्ट त्या ठिकाणी जातात. अंधार कोठड्या, जमिनीच्या खाली अंधार कोठडीत
आणि अशा ठिकाणी आणि बेड्याने जखडलेल्या अशा अवस्थेत कैद्यांना ठेवण्यात आलेले होते. आणि अशा अवस्थेत पाऊल प्रेषित हा 2 वर्ष होता. विचार करा. आणि त्याने कोणताही गुन्हा केला, पण खोटा आरोप होता की याने गावात दंगल माजवतो, हा दुसऱ्या देवाबद्दल सांगून लोकांना भडकवतो. असं करून त्याला अटक करून ते 40 लोकांनी विडा उचलला होता की जोपर्यंत तो मरत नाही, त्याला मरणदंडाची शिक्षा होत नाही, आम्ही अन्न पाणी सेवन करणार नाही. ही सिच्युएशन, ही बॅकग्राऊंड सिच्युएशन होती. आणि हा फेलिक्स सत्तेवर आला आणि आता त्याला पावलाबद्दल निर्णय घ्यायचा होता. आणि त्याने काय केलं माहिती आहे का? त्याने असा विचार केला, जर समजा मी याला सोडलं तर यहुदी लोक, त्याच्या जाती धर्माचे लोक याला मारून टाकतील, कारण ते त्याच्या विरोधात आहेत. आणि जर त्याला वरिष्ठांकडे रोममध्ये पाठवलं, सम्राटाकडे, तर कोणताही गुन्हा दाखल नाहीये, कोणताही पुरावा नाहीये, म्हणून कोणतीच ॲक्शन होणार नाही. म्हणून तो रोमलाही पाठवू शकत नव्हता आणि सोडूनही देऊ शकत नव्हता. अशा पेचात, अशा परिस्थितीत तो होता. आणि तो काही काळानंतर तो देखील बदलला आणि त्याच्या जागेवर अग्रिप्पा राजा हा सत्तेवर आला. हा अग्रिप्पा राजा हा हेरोद राजाचा नातू होता. आणि हा हेरोद राजा कोण? तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जन्मला असताना त्यावेळेस जो यरूशलेमवर राज्य करत होता, ज्याने 1 वर्षाखालील सर्व मुलं मारून टाकलेले होते, ह्या उद्देशाने की येशू ख्रिस्त देखील मारला जाईल, तो हेरोद राजाचा, त्या हेरोद राजाचा नातू हा अग्रिप्पा राजा होता. आणि याच्या हातात पौलाची केस आली आणि आता त्याला न्याय द्यायचा समय आलेला आहे. अग्रिप्पा राजा हा हेरोदाच्या घराण्यातला होता. आणि आपल्याला माहित आहे की इतिहास सांगतो, सेक्युलर हिस्ट्री, की हेरोद ह्याचं घराणं अतिशय क्रूर, जे सम्राट राजे होऊन त्यांच्या सर्वांमध्ये अतिशय क्रूर जे होते, तर हे होते. आणि अशा खानदानी जन्मलेला, अशा खानदानीचा हा नातू अग्रिप्पा राजा होता. त्याने आपल्या एका नात्याने लागणाऱ्या बहिणीशी लग्न केलं, जी त्याची सख्खी चुलत बहीण होती, बर्निका. आणि याच्यावरून तुम्हाला कळेल की हेरोदाचं खानदान, हेरोदाची घराणं हे किती पापी, किती भ्रष्ट, किती दुष्ट होतं, याची तुम्हाला कल्पना येईल. आणि अशा राजापुढे पौलाला आणण्यात आलेलं आहे. आणि काय झालं बघा, 25वा अध्याय 23वे वचन, प्रेषितांची कृत्ये 25 आणि वचन 23. ॲक्ट्स 25:23 इथे असं लिहिलेलं आहे, दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्निका ही मोठ्या थाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक यांच्या सकट दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणले. बघा, पौलाला त्याच्यासमोर आणण्यात आलं. आणि आता पौलाची सुनावणी आहे कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये. अग्रिप्पा राजाला न्याय द्यायचा आहे. पौल फक्त येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवतो म्हणून त्याच्यावर खोटे आरोप आहेत की हा दंगल माजवतो, लोकांना भडकवतो, आमच्या देवाविरुद्ध दुसऱ्या देवाबद्दल सांगतो, आणि म्हणून त्याला अटक करून हा खटला चालवण्यात आलेला आहे. पण कोणताही पुरावा नाही आहे, त्याने काही गुन्हे केलेले नाही आहेत. आणि आता अग्रिप्पा पुढे ही केस स्टँड झालेली आहे. आता पौल काय उत्तर देतो माहिती आहे का? 26वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून बघा. प्रेषितांची कृत्ये 26 आणि 4थ्या वचनापासून आपण वाचू. तरुणपणापासून म्हणजे अगदी पहिल्यापासून माझ्या लोकात व यरूशलेमेत माझे वर्तन कसे होते हे सर्व यहुद्यांना माहीत आहे. ते पहिल्यापासून मला ओळखतात, म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की आमच्या धर्माच्या कडकडीत पंथाप्रमाणे मी परुषी होतो. आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरिता मी उभा आहे. म्हणजे आरोप हा आहे
आरोप काही गुन्हेगारी, मर्डर, हिंसाचार वगैरे काही नाही आहे. ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे वंश 12 वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत. हे राजा, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर येऊ त्यांनी आरोप ठेवला आहे. जर देव मेलेल्यांना उठवतो तर हे तुम्ही अविश्वसनीय का ठरवता? मलाही वाटत असे की नासोर येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ कार्य करावे आणि तसे मी यरूशलेमात केलेही. आता बघा, या ठिकाणी पौल 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगत आहे. 2 पॉईंट तो करत आहे. पहिला पॉईंट असा तो सांगतो की मी कट्टरपंथीय परुषी घराण्यातला आहे ना. परुषी लोक अगदी कटाक्षाने काटेकोरपणे नियमशास्त्र पाळणारे होते. आणि तो म्हणतो की मी असा कोणी ऐरा गैरा नाही, तर परुषांत घराण्यातला कट्टरपंथीय परुषी असा होतो. पहिली गोष्ट. मी सर्व नियम पाळत होतो आणि काही एक्स्ट्रा नियमसुद्धा नियमशास्त्रा व्यतिरिक्त पुरुषांनी केलेले होते. ते नियमांच्या पलीकडे गेले ते, आणि ते सुद्धा तो म्हणतो आम्ही पाळत होतो. दुसरी गोष्ट तो म्हणतो की माझा जो भूतकाळ, माझं जो जीवन हे अतिशय भयानक हिंसाचाराने भरलेलं होतं. या 2 गोष्टी तो राजापुढे त्याची बाजू मांडताना सांगत आहे. आणि बघा वचन 10, तो म्हणतो की तसे मी यरूशलेमात केलेही, मुख्य याजकापासून अधिकार मिळून पुष्कळ पवित्र जनांना, म्हणजे ख्रिस्ती झालेल्या येशू ख्रिस्ताकडे वळलेल्या लोकांना बंदीशाळेत म्हणजे जेलमध्ये कोंडून टाकले आणि त्यांचा घात करण्यास मी संमती दिली. प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करण्यास लावण्याचा प्रयत्न मी करीत असे. फोर्स करून तुम्ही असं म्हणा, खोटं साक्ष द्या, असं तो म्हणे मी त्यांच्यावर दबाव आणत असे. माझा असा क्रम चालू असता मुख्य याजकांच्या अधिकाराने व त्यांचा परवाना काढून मी दमास्कसकडे चाललो होतो. आणि मग तो त्याचा अनुभव सांगतो. तर पहिली गोष्ट पौल काय करतो माहिती आहे का? ज्यावेळेस त्याला अग्रिप्पा पुढे त्याची बाजू मांडण्याची वेळ येते, पहिला पॉईंट असा की तो त्याचं पूर्वीचं जीवन आणि वर्तन ह्याच्याविषयी सांगतो. द फर्स्ट पॉइंट इज ही टॉक्स अबाउट हिज पास्ट लाईफ अँड बिहेवियर. आता हे सांगत असताना की त्याचं जीवन कसं होतं, तो किती धर्मवेडा होता आणि धर्माच्या नावाने त्याने किती खून, किती लोकांवर अत्याचार केले, हे तो सांगत आहे की मी पण एकेकाळी असा होतो आणि मी हे केलं. आता हे सांगत असताना तो कितपत प्रामाणिक आहे, कितपत सिन्सिअर आहे. हे करत असताना त्याला वाटत होतं की मी देवाविरुद्ध काही करत नाही, उलट देवाचं कार्य करतोय. आणि तुम्हाला माहित आहे की आज कितीतरी लोकांना धर्माच्या देवाच्या नावाखाली दुसऱ्यांचा खून करणं, निष्पाप लोकांचा जीव घेणं, हे देवासाठी आपण कार्य करीत आहोत असं वाटतं नाही का? कोणताही धर्म हिंसाचार, निष्पाप जणांचा जीव घ्यायला कळत नाही. पण ते जे लोक असे करतात किंवा करायला दुसऱ्यांना प्रवृत्त करतात ते धर्मवेडे असतात. त्यांना कळत नसतं की आपण चूक करीत आहोत. त्यांना वाटतं की आपण बरोबर देवाचं कार्य करीत आहोत, मग तो त्यांचा देव कोणी असो. पण आपण बरोबर आहोत आणि दुसरे रॉंग आहेत, चुकीचं आहेत, असा त्यांचा संभ्रम, असा त्यांचा ग्रह असतो. ते त्या काळात झालं आणि ह्या काळात आजही आणि अनेक देशात आणि आपल्या देशातही घडत आहे, आपल्याला माहित आहे. पण तो म्हणतो की एक दिवशी तो म्हणतो की मला देवाने अनुभव दिला, माझं परिवर्तन झालं, मला बदललं आणि मग मला खात्री झाली, असं तो सांगतो. दुसऱ्या इतर धर्मांमध्ये, विश्वासामध्ये आणि ख्रिस्ती विश्वासात काय फरक आहे? फरक हा आहे की दुसऱ्यांना गॅरंटी नाही हयातीत जिवंत असताना की देवाने आपल्याला स्वीकारलेलं आहे, आपली क्षमा झालेली आहे आणि आपण त्याच्याकडे जाऊ. ते म्हणतात की आपण करत राहायचं, पण आपल्याला खात्री होत नाही. पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर तो कोण आहे, आपल्याला हयातीचा जिवंतपणे खात्री आपल्या अंतःकरणात येते की त्याने आपल्याला स्वीकारलेलं आहे, क्षमा केलेली आहे, आपल्या आत्म्याचा नाश होणार नाही. हा मेन फरक आहे की आपल्याला कळतं, आपल्याला खात्री होते, ते ॲश्युरन्स होतं. आणि हे देवाच्या वचनाने आणि देवाच्या पवित्र आत्म्याने होत असतं.
ही गॅरंटी येते, आणि गॅरंटी आल्यानंतर माणूस त्या देवासाठी जीव द्यायला सुद्धा तयार होतो. प्रेज द लॉर्ड. पण केव्हा? खात्री झाल्यानंतर. आणि पाऊल म्हणतो की मी स्वतः हे असं करत होतो, मी स्वतः ख्रिस्त विरोधक होतो, ख्रिस्ती लोकांचा छळ केला, खोटे आरोप केले, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांना मारून टाकलं, पण त्याच ख्रिस्ताने तो म्हणतो मला बदललं, मला खात्री दिली की मी जे करीत होतो ते चुकीचं आहे. दुसरी गोष्ट तो काय सांगतो बघा, दुसरा पॉइंट, वचनं 12 ते 15 या ठिकाणी पाऊल त्याचा परिवर्तनाचा अनुभव सांगतो. सो द सेकंड पॉइंट इज पॉल्स एक्सपिरियन्स अबाउट हिज कन्व्हर्शन. वचनं 12 ते 15 पाऊलाचा परिवर्तनाचा अनुभव बघा. आपण वाचू. वचन 12 पासून मी वाचतो. माझा असा क्रम चालू असता मुख्य याजकांच्या अधिकाराने व त्यांचा परवाना काढू मी दिमिश्काकडे चाललो होतो, तेव्हा हे राजा वाटेवर 2 प्रहरी म्हणजे भर दुपारी सूर्याच्या तेजाप्रमाणे प्रखर असा आकाशाचा प्रकाश माझ्या व माझ्याबरोबर चालणाऱ्या इस्मांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला. भर दुपारच्या वेळेस दमास्कस, जे आज सिरिया देश आहे त्याच्यातलं एक, त्याची राजधानी आहे आज दिमिश्क, दमास्कस. आणि तो म्हणतो त्या वाळवंटात मी चाललेलो असताना भर दुपारच्या वेळेस मी प्रकाश पाहिला. आणि पुढे तो काय म्हणतो, तेव्हा आम्ही सर्व भूमीवर पडलो. हे घोड्यावर बसून चाललेले होते. पाऊल एक रोमन अधिकारी होता, ऑफिसर होता, तो काय ऑर्डिनरी माणूस नव्हता. बघा, तो आदेश घेऊन गव्हर्नरचे ख्रिस्ती लोकांना अटक करण्यासाठी, तुरुंगात टाकण्यासाठी तो सिरियाला, दमास्कसला चाललेला असताना रस्त्यात ही घटना घडली की त्याला प्रकाश दिसला आणि तो घोड्यावरून खाली पडला, तो आणि त्याच्याबरोबरचे. आणि पुढे काय झालं माहिती आहे का, तेव्हा आम्ही सर्व भूमीवर पडलो. वचन 14, इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना अशी वाणी मी ऐकली की, त्याने वाणी ऐकली, त्याने प्रकाश पाहिला आधी आणि नंतर त्याने वाणी ऐकली की शाऊला शाऊला माझा छळ का करतोस. त्याचं अगोदरचं नाव शाऊल होता, पण परिवर्तन झाल्यानंतर तो पाऊल झाला. फक्त नाव बदलून नाही, फक्त धर्म बदलून नाही, त्याचं परिवर्तन येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं, त्याची खात्री झाली, आत्म्याचं तारण झालं आणि मग तो शाऊलाचा पाऊल झाला. पण पूर्वी शाऊल होता म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशी बोलताना म्हणतो की शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस. आणि पुढे काय म्हटतो बघा, ज्या येशूचा मी म्हटले की प्रभू तू कोण आहेस, आणि त्याने म्हटलं की पराणीवर लात मारणे तुला कठीण. मी म्हटले प्रभू तू कोण आहेस. प्रभू म्हणाला ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. कसं वाटलं असेल विचार करा की आता माझ्याशी गाठ आहे, आतापर्यंत तू करत आलास आणि रानात त्याला स्टॉप केलं आणि देव त्याला भेटला आणि त्याला विचारत आहे. बघा, इथं आपण लोकांशी वाद घालू शकतो, पण एक दिवशी ज्यावेळी देवासमोर उभा राहण्याची वेळ येईल, काय परिस्थिती असेल विचार करा. आपले आर्ग्युमेंट, आपले वाद, आपले स्पष्टीकरण देवापुढे चालतील का? नाही. आणि या ठिकाणी देवाशी एन्काउंटर झालेला आहे, येशू ख्रिस्ताशी एन्काउंटर पाऊलाचा झालेला आहे. बघा, 2 गोष्टी तो म्हणतो की मी प्रकाश पाहिला आणि वाणी ऐकली. पहिल्याने त्यांनी प्रकाश पाहिला. का प्रकाश का त्याच्यावर पडला? कारण देवाने दाखवून दिलं की जरी तुला वाटतं की मी प्रकाशात चाललेलो आहे, मी धार्मिक आहे, मी सर्व नियमशास्त्र पाळीत आहे, तरी तू अंधकारात आहेस. आणि आज कितीतरी लोक ज्यांना वाटतं आम्ही धर्माचरण करीत आहोत, हे करतो ते करतो ते करतो, अजून काय केलं पाहिजे. जोपर्यंत जिवंत देवाशी भेट होत नाही, परिवर्तन होत नाही, तोपर्यंत माणूस आत्मिक अंधकारात असतो. म्हणून आधी प्रकाश पडला, कारण प्रकाशाची गरज होती. अंधकारातल्या व्यक्तीला प्रकाशाची गरज असते. आणि शास्त्र सांगते की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. म्हणून आधी त्याने प्रकाश पाहिला आणि तो पण भर दुपारी. आता अरबस्थानातलं, सिरियासारख्या देशातलं कडक ऊन दुपारचं आणि त्याच्यात सूर्यप्रकाश, म्हणजे किती भयानक प्रकाश तो असेल. त्याने प्रकाश पाहिला, त्याने वाणी ऐकली आणि देवाच्या सामर्थ्य त्याने पाहिलं की तो आपोआप घोड्यावरून खाली पडला.
देवाचं सामर्थ्य तेव्हा प्रगट होतं ना, लोक आपोआप खाली पडतात. कारण जिवंत देवासमोर त्याच्या सामर्थ्याशिवाय कोणी सरळ उभा राहू शकत नाही. देव दाखवून देतो की देव कोण आहे, तू आहे का मी आहे. बघा, या दोन गोष्टी झाल्या. आणि प्रभू येशूने आणखी त्याला काय म्हटलं, पौलाला प्रकाशाची गरज होती, पौलाला देवाची वाणी ऐकण्याची गरज होती, खात्री होण्याची गरज होती की तो काय करतो ते खरंच देवाच्या इच्छेप्रमाणे आहे, देवासाठी आहे की देवा विरुद्ध आहे. त्याला वाटत होतं की मी बरोबर आहे, हे लोक चुकीचे आहे. आणि तिसरी गोष्ट काय होती माहिती आहे का, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशी बोलला, त्याने एक वाक्य त्याला असं सांगितलं की पराणीवर लाथ मारणं हे तुला कठीण आहे. बघा, आता पराणी म्हणजे काय, व्हॉट इज अ गोड. इट इज हार्ड फॉर यू टू किक अगेन्स्ट द प्रिक्स और गोड. प्रिक्स किंवा गोड किंवा पराणी म्हणजे शेतकरी लोक शेत नांगरताना त्या नांगराला जे टोकाचे लाकडं लावतात की बैल पुढं चालत असताना जर मागे त्यांनी जर एखादा आडमुठ बैल जर पुढं चालला नाही आणि तो तिथे थांबला किंवा लाथ मारली तर आपोआप ते लाकडाचे टोकं त्याच्या पायाला टोचतील. पराणी म्हणजे एक काठी सुद्धा असते छोटीशी की त्यांना टोचून पुढं ढकलण्यासाठी. आणि त्या नांगराला सुद्धा काही टोकाचे लाकडं असतात की जे जर मागे जर लाथ मारली तर त्याला ते टोचतील. आणि प्रभू येशू ख्रिस्त पौलाला काय म्हणतो, पराणीवर लाथ मारणं तुला कठीण आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताला नेमकं काय म्हणायचं होतं. पौल पराणीला लाथ मारत होता का? हो. आणि ती पराणी कोणती होती? प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत होता की तू ज्या लोकांचा छळ करत आहेस, तू त्यांचा नाही माझा छळ करीत आहेस, त्यांचा नाही तर मला विरोध करत आहेस, तू त्यांना नाही तर मला लाथ मारत आहेस. आणि आपल्याला माहिती आहे की देवाला जर विरोध केला, देवाला जर लाथ मारली तर इजा कोणाला होते, जखम कोणाला होते? फक्त आपल्याला, नाही का? आपणच जखमी होत असतो. हे प्रभू येशूला पौलाला सांगायचं होतं की तू जे करीत आहे, तुझ्या अंतःकरणाला तुझ्या मनाला माहित आहे, टोचत आहे की हे लोक खरं आहे, खऱ्या देवासाठी जीव देत आहेत, तुला तुझ्या समोर तू मारून टाकताना तू पाहत आहेस. पण हे करत असताना तू पराणीवर लाथ मारत आहेस. तुझंच मन तुला टोचत आहे, तुला माहित आहे की हे खरं काय आहे, तुला माहित आहे की तू जे करत आहे ते खोटं आहे, पण तरी तू रेटून नेत आहेस. हे प्रभू येशू त्याला सांगत होता. आता त्याने काय पाहिलेलं होतं? त्याने पाहिलं होतं की स्टेफन नावाचा एक प्रभू येशूचा शिष्य ज्याला लोकांनी धोंडमार केली, आणि त्यावेळेस शाऊल हा तरुण होता आणि तो दुरून ही घटना पाहत होता की कसं लोक दगड मारतात आणि कसं तो मरून गेला. आणि मरताना त्याचा चेहरा देवदूतासारखा झाला होता आणि त्याने म्हटलं की हे प्रभू यांना क्षमा कर, असं म्हणून त्याने प्राण सोडला. ही घटना पौलाला आठवत असेल आणि तरी तो ख्रिस्ती लोकांचा छळ करीत, तरी परवानगी घेऊन त्यांना अटक करायला निघालेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू जे करत आहे, तू पराणीवर लाथ मारणं तुला कठीण आहे. तुझं मन तुला साक्ष देत आहे, तुझं मन तुला दोषी ठरवित आहे, तरीही तू पुढं चाललेला आहे, पण याने तू जखमी होत आहेस. आज कदाचित अनेक वेळेस येशू ख्रिस्ताबद्दल, देवाबद्दल तुम्ही ऐकलं असेल, अनेक लोकांना माहीत आहे, पण ते उघडपणे कबूल करत नाही, बोलत नाही. पण त्यांचं मन त्यांना साक्ष देतं की आम्ही जे करतो ते खोटं आहे, चुकीचं आहे. येशू ख्रिस्त हाच खरा तारणारा जिवंत देव आहे. पण विरोध करताना काय होतो, ते पराणीवर लाथ मारतात, ते देवाला विरोध करतात. आणि इजा कोणाला होते? देवाला नाही, त्यांनाच. बघा, इतकं सोपं नाही आहे देवाला आणि देवाच्या लोकांविरुद्ध. देवाच्या हातात पडणं ही महाभयंकर गोष्ट आहे असं शास्त्र सांगतं. आणि एक दिवशी प्रत्येक जाती धर्माच्या, देशाच्या प्रत्येक श्वासवान माणसाला, स्त्रीला त्या देवासमोर उभं राहायचं आहे. आणि तो दिवस येत आहे. कोणाला आवडो अगर न आवडो, विश्वास असो अगर नसो, शास्त्र जाहीर करते की देवाने एक दिवस न्यायाचा नेमलेला आहे.
आज येशू ख्रिस्त तारणार आहे, पण त्या दिवशी तो न्यायाधीश म्हणून आपल्याला त्याच्यापुढे आठवला असेल. त्याने स्टेफनला मरताना पाहिलं. त्याने पाहिलं की ज्यावेळेस कशा रीतीने लेकरं बाळं, लहान मुलांना, स्त्रियांना अटक केलं, घरातून घुसून ओढून कोर्टात नेलं, जेलमध्ये टाकलं, कशा रीतीने त्यांना फटके मारले, रोमन सोल्जरकडून मारून टाकलं. हे सर्व त्याच्या डोळ्यापडून जेव्हा जेव्हा तो रात्री झोपताना विचार करीत असेल, आठवत असेल की आज दिवसभरात मी काय केलं, त्याची झोप उडून जात होती. कारण तो पराणीवर लाथ मारत होता. त्याचं कॉन्शियन्स, त्याचं मन त्याला दोषी ठरत होतं की जरी मी धर्मवेडा आहे, जरी मी धर्माचरण करीत आहे, जरी हे विरोधक आहे, पण कुठेतरी काहीतरी खरं सत्य आहे. आणि प्रभू येशू त्याला म्हणतो की आता बस, पराणीवर लाथ मारणं तुला कठीण आहे. तो म्हणतो तूच जखमी, तुलाच इजा होत आहे, अजूनही विचार कर. आणि ज्यांना येशू ख्रिस्ताचं सत्य माहीत आहे पण अजून वळलेलं नाही, विश्वास ठेवलेला नाही, त्यांनी देखील लक्ष द्या की पराणीवर लाथ मारणं हे तुम्हाला कठीण आहे. कारण तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवी की सत्य काय आहे. देवाने एक डिव्हाइस, एक यंत्र, प्रत्येकाचं एक उपकरण प्रत्येकाच्या अंतःकरणात ठेवलेलं आहे. ते मन साक्ष देत की काय राईट आणि काय रॉंग, काय बरोबर आणि काय चुकीचं. पण आपण ते मन दाबून टाकतो, आपणच पुढं रेटून नेतो. आपण म्हणतो की नाही आमचंच खरं आहे. आणि असं करत करत आपण काय करतो माहिती का, देवाला आणि त्याच्या लोकांना विरोध करत असतो. आपण पराणीवर लाथ मारत असतो. आणि शाऊल हे करत होता, हे प्रभू येशू ख्रिस्त त्याला दाखवून देत आहे. पाऊल ह्याच्याकडे दुर्लक्ष करत होता की सत्य काय आहे, हे लोक आणि येशू ख्रिस्त कोण आहे हे जाणून घेण्याच्या ऐवजी तो त्या लोकांचा छळ करून त्यांचा वध करत होता. बघा, तो दुर्लक्ष करीत होता, तो स्वतःची बाजू खरं करत होता. आणि तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तो अग्रिप्पा राजा पुढे त्याची बाजू मांडतो, साक्ष देतो, तेव्हा तिसरी गोष्ट काय सांगतो माहिती आहे का, वचन 16 पासून पुढे आपण पाहू. पहिल्याने तो त्याचं जुनं जीवन कसं होतं, परिवर्तन कसं झालं हे सांगतो, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट सांगतो की कशा रीतीने त्याचं परिवर्तन झालं. पहिल्याने त्याचं जुनं जीवन, दुसरी गोष्ट त्याचा परिवर्तनाचा अनुभव, आणि तिसरी गोष्ट कशा रीतीने देवाने त्याला हे कार्य करायला नेमलं. त्याचं असाइनमेंट, हिज असाइनमेंट फॉर द गॉस्पल. प्रेषित म्हणून ज्या येशू ख्रिस्ताचा छळ केला त्याच येशू ख्रिस्त तो का गाजवायला लागलेला आहे, सेवा करायला लागलेला आहे, हे तो अग्रिप्पा राजाला सांगत आहे की मी जे जेलमध्ये आहे, मी जे 2 वर्षापासून न्याय मागत आहे, माझ्यावर खोटे आरोप आहेत, तर ते आरोप काय आणि मी कोण होतो आणि कसा होतो ह्याचा उलगडा तो करताना तो सांगतो की कसं देवाने त्याला पाचारण केलं. आपण वाचू 16 वचनापासून, प्रेषित 26 आणि 16. तर उठून उभा राहा, तू जे मला पाहिले त्याविषयी, प्रभू येशू ख्रिस्त बोलतोय, त्याविषयी आणि या लोकांपासून व विदेशी लोकांपासून तुझे संरक्षण करताना तुला जे दर्शन देईन त्याविषयी सेवक व साक्षी नेमावे, यासाठी मी तुला दर्शन दिले आहे. प्रभू येशू म्हणतो की मी यासाठी तुला दर्शन दिले. गंमत नाही, तुझी खात्री व्हावी, तू छळ थांबवावा म्हणून नाही, तर एक दिवशी तू सुद्धा हे कार्य करशील म्हणून तुला नेमलेलं आहे. काय वाटलं असेल विचार करा की आयुष्यभर ज्या देवाचा विरोध केला त्याच देवाबद्दल सांगणं, ज्या आयुष्यभर ज्या लोकांचा विरोध केला त्याच लोकांचं होणं किती विशेष आहे नाही का. पण त्यालाच परिवर्तन म्हणतात. आणि पुढे तो काय म्हणतो, वचन 18, त्यांच्याकडे मी तुला पाठवतो. प्रभू येशू म्हणतो यासाठी की, आणि आता ऐका की सुवार्ता सांगण्याचा, गाजवण्याचा उद्देश काय, का बरं टेलिव्हिजन, का बरं ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत आहे, काय कारण, काय धर्मप्रसार आहे. जर तसं वाटत असेल तर ऐका शास्त्र काय सांगतं. वचन 18, यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. कारण जे लोक देवाकडे वळलेले नाहीत, शास्त्र सांगतं की एक देवाचं राज्य आहे आणि एक सैतानाचं राज्य आहे. देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधकार नाही.
आणि जे देवामध्ये नाही, येशू ख्रिस्तामध्ये नाही, ते अंधकाराच्या राज्यात सत्तेखाली आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तू येशू ख्रिस्त गाजवल्यानंतर तो कोण आहे, काय केल्यानंतर काय होईल की जे अंधकारात आहेत ते प्रकाशात येतील. बघा. आणि दुसरी गोष्ट तो पुढे म्हणतो, सैतानाच्या राज्यातून देवाकडे वळावे. म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरल्या विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. आता या एका वचनात बऱ्याचशा गोष्टी आहेत, नीट ऐका. सुवार्ता काय करते? सुवार्ता गाजवल्यानंतर सुवार्तेत तारणाचं सामर्थ्य आहे. म्हणून पाऊल म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, मग तो विधर्मी असो कोणी असो, तारण करण्याचं सामर्थ्य त्या सुवार्तेत आहे. सुवार्ता गाजवल्याने काय होतं? लोक अंधकारातून प्रकाशात येतात, सैतानाच्या अधिकारातून देवाच्या अधिकाराखाली देवाच्या राज्यात येतात. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात येत नाही. हे धर्म परिवर्तन नाहीये, हे अंतःकरणाचं आत्म्याचं परिवर्तन आहे. धर्म बदलून, नाव बदलून माणूस बदलत नाहीये. माणूस कधी बदलतो? जेव्हा देव माणसाला बदलतो तेव्हा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा माणसाचं मन अंतःकरण बदलतं, देवाच्या क्षमेचा अनुभव येतो, ते खरं परिवर्तन आहे, फक्त बाहेरून धर्माने नाही. आणि सुवार्ता सांगितल्याने हे होत असतं. म्हणजे अंधकारातून प्रकाशात आणण्याचं सामर्थ्य, सैतानाच्या राज्यातून देवाच्या राज्यात आणण्याचं सामर्थ्य हे सुवार्तेत आहे. आणि म्हणून सैतान आपल्याला सुवार्ता सांगू देत नाही. आपण म्हणतो लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, आपल्याला धडधड होतं. कारण सैतानाला माहित आहे की जर सांगितलं, जर लोकांनी विश्वास ठेवला, ते अंधकारातून प्रकाशात येतील, सैतानाच्या राज्यातून देवाच्या राज्यात, आणि त्यांचे डोळे उघडतील. आणि तू त्यांचे डोळे उघडावे, है ना. तोपर्यंत माणसाचे डोळे उघडलेले नसतात, माहिती आहे का. आणि प्रभू येशू ख्रिस्त पाऊलाला म्हणतो की ह्याच्यासाठी मी तुला निवडलेला आहे. आणि हे पाऊल अग्रिप्पा राजाला सांगतो. बघा, म्हणजे सुवार्ता सांगताना काय होतं? सुवार्ता सांगणं एक संघर्ष आहे. इट इज अ बॅटल, एक युद्ध आहे सैतानाच्या साम्राज्याशी, अंधकाराच्या शक्तीशी, माहिती आहे का. देवाचं वचन गाजवणं हे एक युद्ध आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणं. कारण जे लोक विश्वास ठेवतात त्यांचे डोळे उघडतात, ते अंधकारातून प्रकाशात येतात. आणि पाऊल म्हणतो की मी ज्या देवाचा विरोध करत होतो त्याने मला दर्शन दिलं, मला बदललं, आणि आता मी त्याची सुवार्ता गाजवत आहे. हे अग्रिप्पा राजाला पाऊल सांगतो. बघा. आणि मग हे ऐकून याची प्रतिक्रिया काय होती त्या राजाची? बघा, वचन 24व्या वचनापासून. याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता फेस्त मोठ्याने बोलला, पौला, तू वेडा आहेस, विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरू लागले आहे. किती लोक असं म्हणतात नाही का, काय देव, काय बायबल, काय येशू ख्रिस्ताची सुवार्ता, मग आमचे देव नाही का, आमच्या धर्मात नाही का. जास्त आपण कोणत्याही धर्माचं सांगायला लागलं तर जे लोक टिंगल करणारे त्यांना वेडे पण वाटतं. आणि तो फेस्तच गव्हर्नर पाऊलाला म्हणतो की तू वेडा झाला, जास्त स्टडी केल्यामुळं, जास्त धर्माचरण केल्यामुळं तुला समजत नाही की तू काय बोलतोस. पण ॲक्च्युली वेडा कोण होतो माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे नाही का. पुढे वचन 25. पाऊल म्हणाला, फेस्त महाराज, मी वेडा नाही. पाऊल हायली क्वालिफाईड, गमालेल नावाच्या यहुद्यांचा महागुरू याच्या चरणी त्याचं शिक्षण झालेलं होतं. पाऊल काय अडाणी नव्हता, टॉप एज्युकेटेड, हायली क्वालिफाईड असा तो होता. आणि म्हणून रोमने त्याला, जरी तो यहुदी होता धर्माने, तरी त्याला रोमने रोमन गव्हर्नमेंटने अधिकारी, ऑफिसर नेमलेलं होतं. तो वेडा नव्हता. पण हा अनुभव आणि या देवाबद्दल सांगायला लागले असताना लगेच फेस म्हणतो की तू वेडा झालेला आहे, जास्त स्टडी केल्यामुळे तुला माहित नाही तू काय बोलतोय. आणि पाऊल म्हणतो की मी वेडा नाही, खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो. ह्या गोष्टी महाराजांना ठाऊक आहेत.
आपणासमोर मी प्रशस्तपणे बोलतो. बघा त्याची गट्स, त्याचं डेअरिंग. एका राजापुढे, अधिकाऱ्यांपुढे, कोर्टात तो बोलत आहे की महाराजांना ठाऊक आहे, त्यांनी पण ऐकलंय की येशू ख्रिस्त कोण आणि त्याने काय केलं. मी काही वेगळं नवीन सांगत नाहीये. तो म्हणतो तुम्हाला माहित आहे मी काय आणि कोणत्या देवाबद्दल सांगतोय. मी प्रशस्तपणे बोलतो, यातले आपणापासून काही गुप्त राहिलेलं नाही अशी माझी खात्री आहे. तो म्हणतो मला काही लपवायचं नाही, माझ्याजवळ काही हिडन एजेंडा नाही आहे. जे आहे ते स्पष्टपणे मी सांगत आहे की मी कोण आहे, काय करतो आणि कोणत्या देवाची सेवा करतो आणि कोणता देव गाजवतोय. बघा का तर हे कानाकोपऱ्यात घडलेले नाही. सगळ्या जगाला, सगळ्या इस्रायलाला माहिती आहे की येशू नावाचा माणूस वधस्तंभावर खिळला गेला. तो म्हणतो ही घटना ज्या येशूबद्दल मी गाजवतो हे काही कानाकोपऱ्यात घडलेलं नाही, ही काही कल्पित दंतकथा नाही आहे. तो म्हणतो महाराजांना माहिती आहे, आपणा सर्वांना माहिती आहे. आणि पुढे तो काय म्हणतो बघा, हे राजा अग्रिप्पा, संदेष्ट्यावर आपला विश्वास आहे का? विश्वास आहे हे मला ठाऊक आहे. तेव्हा अग्रिप्पाने पावलाला म्हटले, बघा फेस्ताने वेळा म्हटले गव्हर्नरने, आता राजा काय उत्तर देतो पावलाला बघा. आणि हे कोर्टात चाललेला आहे खटला, सुनावणी. तेव्हा अग्रिप्पाने पावलाला म्हटले की मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवतोस काय? तो म्हणतो की तू मला ख्रिस्ती करण्याचा प्रयत्न करतो का? तुला वाटतं का मी एक राजा आहे, माझ्या हातात सत्ता आहे, मी तुला फाशीवर देऊन खलास करू शकतो, तुझा जीव माझ्या हातात आहे, आणि थोड्या वेळात तू तुझे अनुभव सांगून त्या देवाबद्दल सांगून तू माझं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोस का? तुला वाटतं का एवढ्या थोड्या वेळात मी त्या देवावर विश्वास ठेवील? असं राजा म्हणतो. बघा ही राजाची प्रतिक्रिया. आणि पुढे काय होतं आणि पावलाचं उत्तर, आणि हे महत्वाचं आहे बघा. आणि हे सगळं कोर्टात चाललेलं आहे, कोर्ट भरलेलं आहे, राजा आहे, गव्हर्नर आहे, इतर अधिकारी आहेत, आणि पाऊल बेड्याने जखडलेला आरोपी म्हणून तिथं उभा आहे. बघा वचन 29, पाऊल म्हणाला, थोडके अगर फार कसेही असो, थोड्या वेळाने किंवा काही दिवसाने किंवा पुष्कळ वेळाने काही असो, पण केवळ आपणच नव्हे तर हे जे सर्व ऐकत आहेत, जे कोर्टात ऐकत आहेत, त्यांनी ह्या बंधनाशिवाय, तो म्हणतो ह्या माझ्या ज्या बेड्या घातलेल्या या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे. तो म्हणतो तुम्ही महाराज, तुम्हीच नाही, येशू ख्रिस्ताचं व्हावं तर ह्या कोर्टातून हे जे भरलेले सर्व लोक यांनी देखील माझ्यासारखं व्हावं, यांचंही देवाने परिवर्तन करावं. फक्त ह्या बेड्या हे माझ्या असू नयेत माझ्यासारख्या. तो म्हणतो अशी माझी प्रार्थना आहे. तो स्पष्ट बोलत आहे, तो योग्य उत्तर देत आहे. बघा येशू ख्रिस्तासाठी स्पष्टपणे साक्ष देणे, क्लिअर कट बोलणे, पारदर्शकता की हां हे असं आहे, हा माझा विश्वास आहे, हा तो देव आहे, त्याने हे केलेलं आहे. काही लपाछपी नाही, हिडन एजेंडा नाही, काही दुय्यम काही हे नाही. कशा रीतीने पावलाने कोर्टात साक्ष दिली, कशा रीतीने लोकांपुढे साक्ष दिली, आणि कशा रीतीने तुम्ही आणि मी साक्ष दिली पाहिजे. बघा आणि राजापुढे साक्ष, आणि हे राजे रोमन विधर्मी राजे आहेत. बघा पाऊल सुवार्तेसाठी साक्ष देत आहे. खटला त्याच्यावर चालवण्यात येत आहे, पण ॲक्च्युली हे असं दिसून येतं की त्याच्यापेक्षा ते राजा आणि ते खोटे आरोप करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरच खटला पाऊल चालवित आहे, नाही का? नाही का? आता ह्या घटनेवरून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे? कोणते महत्वाचे धडे शिकण्यासारखे आहेत? पहिला धडा हा, आता बघा, आता हे आपण हे संपू. पुढे काय झालं? वचन 30, तेव्हा राजा, सुभेदार, बर्निका त्या राजाची पत्नी व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले. वचन 30, आणि एकेकडे जाऊन एकमेकात म्हणाले, ह्या माणसाने मरणास किंवा बंधनास योग्य असे काही केलेले नाही. ते कुजबुज केलं की ह्याने मरणालायक काही नाही, हा फक्त देवाबद्दल त्याचा अनुभव सांगतोय.
कसं काय याला अटक केलं, कसं का बरं 2 वर्षापासून जेलमध्ये? त्यांची आपसात चर्चा झाली की आता कोणती शिक्षा आहे, तर काय करायचं याचं. वचन 32, तेव्हा अग्रिपाने फेस्ताला म्हटले, जर ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर याला मोकळे करता आले असते. पौलाने वरच्या हायकोर्टात अपील केला होता, सुप्रीम कोर्टात. तो हायकोर्टात आहे म्हणजे रोमला अप्लाय. आणि मग ते अशा निष्कर्षावर येतात की तसं काही आरोप सिद्ध नाहीये, काही नाहीये. फक्त हा आरोप आहे की येशू ह्या देवाबद्दल हा सांगतो आणि स्वतःचे अनुभव सांगतो, लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण तसं मरणदंडाची शिक्षा लायक असा काही आरोप नाहीये. मग काय करायचं? आणि अग्रिपा राजा म्हणतो की जर याने सुप्रीम कोर्टात अपील केलं नसतं तर आपण याला सोडून दिलं असतं. पण आपण सोडू शकत नाहीये, कारण त्याने वरती अपील केलेलं आहे. का माहिती आहे का? कारण त्यावेळेस रोमची सत्ता इस्रायलवर होती आणि पाऊल हा यहुदी होता. आणि म्हणून तो म्हणतो की हे रोमन लोक, विदेशी लोक मला न्याय नाही मिळवून देणार, म्हणून मी सुप्रीम कोर्टात रोमकडे जाईन. आणि म्हणून यांनी देखील काही निर्णय घेतला नाही. आणि 2 वर्ष पाऊल तसाच सायडिंगला पडून राहिला. किती वेळेस असं होतं? कदाचित तुम्हाला वाटत असेल की मी विश्वास धरून देवाची सेवा करून सर्व काही करून सायडिंगला पडलेलो आहे, न्याय मिळालेला नाही आहे. का बरं देव काहीतरी करत नाही, काहीतरी चमत्कार करून का? कारण देवाची योजना होती. सैतानाला वाटलं आता सैतान पाऊलाला विरोध करीत आहे ह्या लोकांच्या थ्रू, ह्या सरकार थ्रू, ह्या अधिकाऱ्यां थ्रू. पण 2 वर्ष जेलमध्ये असताना सैतानाला असं वाटलं असेल की मी पाऊलाला, देवाच्या माणसाला बंद करून टाकलं म्हणजे देवाचं कार्य बंद झालं. पण देवाचं कार्य बंद होत नसतं. त्या 2 वर्षात काय झालं माहिती का? बहुतेक पत्र जे नव्या करारातले जे लिहिले गेले त्या पत्राचं प्रगटीकरण देवाने पाऊलाला त्या रोमन जेलमध्ये दिलं. देवाचं कार्य थांबलं का? बाहेर ओपनली तो येशू ख्रिस्त गाजू नाही शकला, पण त्या अंधार कोठडीत, त्या रोमन जेलमध्ये देव त्याच्याशी बोलला आणि त्याने हे पत्र लिहिले. देवाचं कार्य चालू राहतं. म्हणून देव म्हणतो की मी बुद्धिमंतांची बुद्धी नष्ट करीन. ह्या जगाचे ज्ञानी गेले कुठे? जगाच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, ओळखता येत नाही. जर ओळखता आले असते तर त्याने येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिले नसते. म्हणून येशू ख्रिस्ताची सुवार्ता शास्त्र सांगतं की ज्यांचा नाश होत आहे त्यांना मूर्खपणा आहे, पण ज्यांचं तारण होत आहे त्यांच्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. ज्यांचा नाश होत आहे विश्वास ठेवायला त्यांच्यासाठी एक स्टोरी आहे की येशू ख्रिस्त नावाचा एक होऊन गेला. पाश्चात्य धर्म, तो देव परका देव, आमचा देव नाही. पण ज्यांचं तारण होत आहे, जे देव जाणून घेऊ इच्छित आहे, देवाकडे वळ, त्यांच्यासाठी परिवर्तन होण्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं की गाजवलेल्या मूर्खपणाच्या द्वारे जगाचं तारण करणं देवाला योग्य वाटलं. मूर्खपणा आहे, पण देव जे मूर्ख आहे त्याच्याद्वारे ज्ञानानं लाजवत असतो. जे दुर्बल आहेत त्यांच्याद्वारे बलवांना लाजत असतो. राजे सम्राट विरोध करून गेले, पण आजपर्यंत ख्रिस्ती धर्म प्रत्येक देशात टिकून आहे. अनेक सरकार आले आणि गेले, नष्ट करण्यास ख्रिस्ती लोक मारून टाकले, पण तरी येशू ख्रिस्ताचं वचन आणि त्याचं नाव जगभर. कारण का? कारण तो जिवंत आहे. पराणीवर लात मारणं तुला कठीण आहे. आज कोण त्या पराणीवर लात मारित आहे? कोणाचं मन त्यांना सांगत आहे की मला माहित आहे, मला पटतं, पण तो पण एक दिवशी तुम्हाला नडणार आहे. आजच निर्णय घ्या की याच्याकडे वळायचं की नाही. दोन्हीकडे हात ठेवून चालू शकत नाहीये. तर कोणते धडे आपण याच्यातून शिकू शकतो? बघा, पहिला धडा हा, द फर्स्ट लेसन, इनजस्टिस डज नॉट हिंडर द पर्पसेस ऑफ गॉड. अन्याय देवाच्या योजनांना आड येऊ शकत नाही. पाऊलावर अन्याय झालेला होता, खोटे आरोप झाले, विरोध झाला होता, 2 वर्ष जेल भोगत होता. पण तरी देवाच्या योजना फेल गेल्या का? देवाचे संकल्प फेल नाही. म्हणून पहिला धडा हा
की इनजस्टिस डज नॉट हिंडर द प्लॅन्स अँड पर्पसेस ऑफ गॉड. अन्याय देवाच्या योजनेला अडवू शकत नाही. 2 वर्ष कोणते आरोपाशिवाय पाऊल जेलमध्ये राहिला, पण त्या 2 वर्षात देवाने त्याला जे प्रगटीकरण दिलं ते पत्र म्हणून देवाच्या वचनात शास्त्र म्हणून ऍड झाले. बघा, आता यांनी त्याला तसं ठेवलं आणि पावलाने रोमला अपील केलं सुप्रीम कोर्टामध्ये. का? कारण देवाने सांगितलं होतं एक दिवशी विदेशांसमोर, राजांसमोर, यहुद्यांसमोर साक्ष देण्यासाठी मी तुला निवडलेला आहे. आणि रोमचा सर्वात मोठा सम्राट कैसर ऑगस्ट याच्या समोर देवाला पावलाला उभं करायचं होतं. म्हणून अग्रिप्पा राजाने निर्णय घेतला का नाही. आपल्याला असं वाटतं की अरे अन्याय झाला, ह्या राजाने तरी न्याय द्यायला पाहिजे होता, पावलाला सोडायला पाहिजे होतं. नाही, देवाची योजना काय होती, जर सोडला असता तर रोममध्ये अग्रिप्पा राजापर्यंत सुवार्ता गेली, कैसर ऑगस्टपर्यंत सुवार्ता गेली असती का? नाही, रोममध्ये पावलाचं जाणं झालं. म्हणून देवाच्या ज्या योजना असतात, जरी आपल्याला वाटतं काय पण अन्याय सोसतोय, विरोध सोसतोय, खोटे आरोप होतात आहे, देव काहीतरी का करत नाही, कारण देवाच्या काहीतरी योजना असतात. आणि त्याही परिस्थितीत तो त्याच्या योजना सिद्धीस नेत असतो. हे आपण अशा परिस्थितीत लक्षात ठेवायचं असतं. कोण काय म्हणतं, कोण काय डोकं लावतं, ह्याच्याकडे विचार नाही करायचा. देवाचं वचन काय सांगतं ते फायनल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवाच्या वचनात आहे. ह्याला त्याला विचार सुटण्यापेक्षा देवाचं वचन जर आपल्याला लिहिता वाचता येतं, आपण वाचायचं, देवाला मागायचं की प्रभू तू माझ्याशी बोल, की काय योजना आहे, का बरं मी सायडिंगला पडले, का बरं निकाल लागत नाही, का बरं अन्याय, किती दिवस, अजून किती दिवस. आणि मग तुम्हाला कळेल की त्याची योजना आहे. आणि या रीतीने देवाने त्याला पावलाला नेला. दुसरा धडा हा की ह्या परिस्थितीत देखील देव प्रभू येशू ख्रिस्त पावलाबरोबर होता. कोणत्याही परिस्थितीत तो आपल्याबरोबर असतो. परिस्थिती बदलली म्हणजे देव बदलला किंवा त्याने माणसाला सोडलं असं नसतं, माहिती आहे का. आपल्याला वाटतं प्रॉब्लेम आले म्हणजे आता देवाने मला सोडलं, पण तो म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. किती अन्याय, खोटा आरोप, विरोध झाला, काही झालं तरी प्रभू येशू पावलाबरोबर होता. तो म्हणतो हे सर्व छळ तू सोसशील, साक्ष देशील आणि मी तुझ्याबरोबर राहीन. योसेफावर आपण पाहतो जुन्या काळात खोटे आरोप करण्यात आले, जेलमध्ये टाकला, सायडिंगला पडला 2 वर्ष. ते लोक विसरून गेले है ना. कधी कधी सायडिंगला पडण्याचा एक समय असतो, पण तो देखील देवाच्या योजनेतून असतो. काळ व समय हे त्याच्या हातात आहे. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनातले सीझन हे देवाच्या हातात आहे. सीझन, ऋतू आपण बदलू शकत नाही, ते देवाच्या हातात असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, सर्व दिवस सारखे नसतात. कोणताही सीझन कायमचा राहत नाही. उन्हाळा आला की पावसाळा, पावसाळा आला की हिवाळा, दुःख सुख हे बदलत राहतात. सीझन चेंज होतात. पण प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक परिस्थितीत देव आपल्याबरोबर असतो. आणि तिसरा धडा, शेवटचा धडा हा की जर तुम्हाला माहीत नसेल की सुवार्ता कशी गाजवायची, कसं कोणाला सांगायचं, हा जर तुमचा प्रश्न असेल तर पावलाकडून शिका. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचं परिवर्तन कसं केलं, तुम्हाला काय अनुभव दिला, हे दुसऱ्यांना सांगा. आणि ते देखील देवाचा आत्मा घेऊन त्यांचं परिवर्तन करेल. म्हणून जरी बायबल स्टडी नसेल, वचना पाठ नसतील, संदेश देता येत नसेल, पण जर अनुभव असेल की येशू ख्रिस्ताने मला बदललंय, तर तुमचा अनुभव सांगा आणि देवाचा गौरव करा. त्याने तुमच्यासाठी काय केलं ते सांगा. बघा, आणि म्हणून आपण हे शिकतो की धर्म बदलल्याने परिवर्तन नाही आहे. परिवर्तन धर्माचं नाही तर अंतःकरणाचं असतं, जीवनाचं असतं. आणि ते जीवन फक्त प्रभू येशूच बदलू शकतो. देव हे वचन आशीर्वादित करो.